नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला बंटी राजपूत सर्जाबळी राजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करीतो। मित्रांनो, मी आज तुम्हाला जगदीश मछरू काटवाडी यांच्या दावणातील भरवाड हे काटवाडी आहेत। मित्रांनो, आपण बकरी बघू शकतात, 400 ते 500 बकरी आहे। यांना चारायला आता जंगलमध्ये घेऊन जात आहेत। मित्रांनो, आपण पाहू शकतात। आता जंगलमध्ये चरायला काही एवढं म्हणजे खास भेटत नाही, उन्हाळा लागलेला आहे, तरी पण ते चारा घेऊन किंवा चारा चारण्याचं काम करत असतात। मित्रांनो, पाहू शकतात आपण, हे बघा 400 ते 500 बकरी मित्रांनो। तर बघू शकतात मित्रांनो आपण, हे बघा मित्रांनो, सगळीकडे काळी बोर आहे। चारशे ते 500 बकरी मित्रांनो यांच्याजवळ। बाकीच्या गायी पण आहेत, गायी दुसऱ्याकडे चरायला गेलेले आहे। बघू शकतात आपण, हे आमच्या गावातील जगदीश मछरू काटवाडी आहेत। यांच्याकडे 700 गायी आहेत आणि 500 ते 600 बकरी मित्रांनो। तर मित्रांनो, सर्जाबळी राजाला लाईक करा, शेअर करा आणि शेतकरी दादांपर्यंत पाहू शकतात मित्रांनो आपण। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर बैलजोडींचा पण व्हिडिओ असतो, बापू शंकर पारधी। तुम्हाला जशा बैलजोड्या लागल्या तसे व्हिडिओ तुम्ही बघून कॉन्टॅक्ट करू शकतात, ठीक आहे। आता हे बकरी चरायला जातात मित्रांनो, आणि बाकीचे काही आपले शेतीचे पण व्हिडिओ असतात। हे बघा, पण एक यांचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो की कुणालाही बकरी विकत नाही। जाग्यावर मरून गेली किंवा वाड्यावर मरून गेली तरी चालेल, पण बकरी ही विकत नाही किंवा गाई विकत नाही मित्रांनो। छान अशा सुंदर बकऱ्या असतात मित्रांनो। यांचं दूध पण विकलं जातं, दूध काढून डेअरीला देतात मित्रांनो हे, ठीक आहे। हा जंगल आहे मित्रांनो आपला। आता उन्हाळ्यात यांना जे भेटेल ते खाऊ शकतात, ठीक आहे। पावसाळ्यात बरं असतं। एक वैशिष्ट्य अजून एक वेळेस सांगतो मित्रांनो, हे कधीही बकरी विकत नाही किंवा त्यांच्याकडच्या जेवढ्या गायी असतात ते विकत नाही मित्रांनो, ठीक आहे मित्रांनो। भेटू पुढच्या व्हिडिओला, तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम। शेतकऱ्याच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि स्वतःची तब्येत सांभाळा मित्रांनो। शेती करत असताना विचारमय करून शेती करा, कारण की आपला पैसा हा फार कष्टाचा आहे, मेहनतीचा आहे। आपलं मीटर चालू राहणार आहे मित्रांनो, ठीक आहे। तर भेटू पुढच्या व्हिडिओला, तोपर्यंत राम राम, जय हिंद, जय भारत, वंदे मातरम।